हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर आजचं जे मॉर्निंग आहे ते आमचं सुरू होतो आहे कॅफेमधनं, कारण की आम्ही सकाळी गेलेलो होतो नाश्ता करायला. म्हणजे मोस्टली संडे असला किंवा सॅटर्डे आम्ही एक दिवस थोडा बाहेर नाश्ता करतो, म्हणजे मॉर्निंगला कधीतरी. आणि आम्ही इडली खाल्ला, पण मी त्याचं शूट नाही घेतलं, मी विसरले होते. मग आम्ही इडली खाल्लं आणि त्यानंतर मग आम्ही इथे कॅफेमध्ये आलो आणि मग इथे आम्ही कॉफी ऑर्डर केली. आम्ही दोघांनी कॉफी घेतलं आणि थोडा वेळ आम्ही म्हणजे इथे चिल करतो. म्हणजे संडेला आम्ही थोडा मॉर्निंगमध्ये इथे आलं आहे की थोडासा टाईम असतो आमच्याकडे मॉर्निंगला, तर आम्ही म्हटलं चला इथे कॅफेमध्ये रोड साईडला असतो तर छान वाटतं, म्हणजे थोडा घराबाहेर आलं की बरं वाटतं, म्हणून आम्ही सकाळी तिथे एन्जॉय केली कॉफी. मग आम्ही बराच वेळ तिथे बसलो आहे, कॉफी घेतली आणि मग आज संडे होता तर इथे मार्केट असतो आमच्याकडे. मग आम्ही मार्केटला गेलो, भाजी घ्यायची होती कारण की आम्ही आठवड्याची भाजी आणून ठेवते घरी. मग आम्हाला सॅटर्डे संडेला सुट्टी असते, म्हणून मग आम्ही आठवड्याची भाजी घेतली आणि मग आम्ही घरी आलो आहे. आणि मग मी घरी आली तर मग ते मी भाजीपाला जे पण आणलं होतं ते सगळं लावून ठेवलं, कारण की आता आम्हाला परत बाहेर जायचं होतं, म्हणून म्हटलं की पटापट जे पण भाजीपाला आणलं आहे ते पटकन लावून घ्यायचं. फ्रीजमध्ये ठेवलं की म्हणजे ते खराब नाही होत. आणि मोस्टली हिरव्या भाज्या आणलं आणि ते ठेवलं बाहेर की मग ते थोडे खराबसे होऊन जातात, म्हणून मग ते केलं पटकन आणि मग मी आवरायला घेतलं. मग आता मी काही करत नाही, म्हणजे मी बेसिकच मेकअप, म्हणजे मेकअप म्हणा किंवा मी स्किन केअर, मी मोस्टली मेकअप अवॉइड करते. मी स्किन केअरच करते आहे फक्त. आधी मी छान मस्त मॉइश्चरायझर लावून घेतलं, म्हणजे मी जास्त काही लावत नाही, फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनच लावते. तर मी आधी छान मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि लिप बाम पण लावलं, कारण की लिप्स खूप ड्राय होतात, तर मी मोस्टली म्हणजे दर थोड्या वेळाने मी लिप बाम लावत असते सतत. मग मी थोडा मॉइश्चरायझर लावला आणि थोड्या वेळ त्याला सेटल होऊ दिला, म्हणजे फेसवरच, म्हणजे त्याच्यावर काही लावलं नाही. थोड्या वेळ मी थांबली, त्यानंतर मग मी घेतलं मॉइश्चरायझर लावायला वगैरे. बॉडीला पण मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतला आणि मग ते सगळं लावून झालं. मग त्यानंतर मी सनस्क्रीन लावलं आणि मी सनस्क्रीन म्हणजे मी बेसिकच सनस्क्रीन वापरते, असं काही आहे नाही. नॉर्मल सनस्क्रीन जे सर्व वापरतात, माझी ऑइली स्किन आहे म्हणून मी त्यानुसार सनस्क्रीन लावते, म्हणजे ऑइली स्किनसाठी जे असतात ते सनस्क्रीन लावते मी. आणि मग मी सनस्क्रीन वगैरे छान लावून गेले. सनस्क्रीन खूप लावायची असते. माझ्या सनस्क्रीनमध्ये ना SPF 40 आणि PA++ आहे, तर ते छान असतं UV प्रोटेक्शनसाठी वगैरे. तर मग मी तेच सनस्क्रीन लावते आणि मग मी छान सनस्क्रीन वगैरे लावून घेतलं आणि मग मी थोडंसं लिप लायनर आणि लिपस्टिक लावलं. त्याच्या व्यतिरिक्त मी काही लावलं नाही, म्हणजे मी एवढंच लावते. मेकअप म्हटला की लिप लायनर आणि लिपस्टिक आणि मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन, फक्त ते 4च लावते मी सध्या तरी, तेच करते आहे. म्हणजे मी बाहेर पण जाते तरी तेवढंच मेकअप नाही, म्हणजे मी फक्त स्किन केअरच करून जाते. मग मी सनस्क्रीन वगैरे लावला आणि मग मी इयरिंग्स शोधत होते, कारण की मला ते लाँग इयरिंग सूट नाही करत, माझे कानाला त्रास होतो, म्हणून मी छोटे छोटे टॉप्स इयरिंग्सच घालते डे टू डेमध्ये. मी जास्त हेवी इयरिंग्स म्हणजे घालत नाही, मला सूट पण नाही होत ते, म्हणजे कानं माझे हे होऊन जातं, पिकतात ना ते, तसं होऊन जातं, म्हणून मी अवॉइडच करते हेवी इयरिंग्स वगैरे. मग इयरिंग्स घातली मी आणि मग त्यानंतर मी लिपस्टिक लावली. आधी मी लायनरच लावली होती फक्त. मग मी विचार केले की थोडंसं म्हणजे लिप लायनर, ऑलरेडी मी लिप बाम लावले होते, मग त्यावर लिप लायनर लावले आणि मग आता थोडं लिपस्टिक लावली, म्हणजे मी नॉमिनल लावते फक्त लिपस्टिक. आणि मग ते स्मच केलं की होऊन जातं बरोबर, तर मग मी तेवढं काही लावत नाही. मग नॉर्मल लिपस्टिक लावली, केस वगैरे केली, मोकळे केस वगैरे केली आणि मग एवढंच करते मी, म्हणजे स्किन केअरच करते फक्त, मेकअप नाही. तर हे झालं माझं स्किन केअर आणि आता मी केस वगैरे करते आहे. आणि मग आता इथून आम्ही जाणार आहोत DMartला, कारण की आम्हाला राशन घ्यायचं आहे आणि म्हणजे दर महिन्याला आम्ही राशन DMartमधूनच घेतो. या महिन्यात आम्हाला थोडं जास्त राशन घ्यायचं आहे, कारण की घरचे येत आहेत आणि आता आम्ही दोघंच राहतो, म्हणून आम्हाला तेवढं काही लागत नाही. पण घरचे आले की आम्हाला थोडं आणायचं होतं राशन जास्ती, म्हणून आम्ही DMartला गेलेलो आणि DMartला गेली, मग मी राशन वगैरे घेतली. या महिन्यात मला राशन जास्त घ्यायचं होतं, एकतर घरचे येत आहेत आणि आम्ही 2 महिन्याचं राशन भरतो. म्हणजे लास्ट मी राशन भरलेली होती नोव्हेंबरमध्ये, मग मी डिसेंबरमध्ये राशन घेतली नाही. 2 महिन्याचे राशन यासाठी भरतो, कारण की आमच्या घराकडे जे DMart आहे ते आहे 15 किलोमीटर्स लांब.
म्हणजे आम्हाला इथून 15 किलोमीटर्स लांब जावं लागतं फक्त राशन भरायसाठी. म्हणून मग आम्ही दर 2 महिन्यातच राशन भरतो. म्हणजे 1 महिना स्किप करतो. म्हणजे 2 महिन्याचा एकदाचा स्टॉक करून घेतो. आमचं झालं आहे ऑलमोस्ट राशन घेऊन. आता आम्ही बिलिंग करतो आहे आणि बिलिंग केल्यानंतर जसं आम्ही एक्झिट केला ना, तिथे बाहेर पॉपकॉर्नचं स्टॉल होतं आणि डीमार्टले पॉपकॉर्न कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडतात आणि मला खूप फॅसिनेटिंग वाटतो कारण की ते बघायला किती छान वाटत होतं. आणि असं झालं आमचं ग्रोसरी शॉपिंग. थँक्स फॉर वॉचिंग.